CBSE 10वीचं गणित. नाव ऐकलं की अनेकांना वाटतं, अरे बापरे, हा तर एक अवघड कोडा आहे. पण खरं सांगायचं तर योग्य रणनीती असली ना, तर हा कोड अगदी सहज क्रॅक करता येतो. आणि आज आपण नेमकं तेच बघणार आहोत. या परीक्षेला सामोरं कसं जायचं आणि यात यश कसं मिळवायचं. 10वीची परीक्षा. नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांच्या पोटात गोळा येतो, नाही का? साहजिकच आहे. आयुष्यातली पहिली इतकी मोठी पायरी असते ही. आणि हो, त्याचं दडपण येणं हे अगदी अगदी स्वाभाविक आहे. खरं तर हे दडपण जवळपास सगळ्यांनाच येतं, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. पण ऐका, आता फक्त हार्ड वर्क करून चालणार नाही. वेळ आहे स्मार्ट वर्क करण्याची. आणि या स्मार्ट वर्कची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती असेल, तर ती म्हणजे परीक्षेची ब्लूप्रिंट, म्हणजे तिची रचना नीट समजून घेणं. चला तर मग हा कोड आपण सगळे मिळून डिकोड करूया. तर सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायला हवं की हे फक्त पुस्तकं घेऊन अभ्यास करण्याचं आव्हान नाहीये. नाही, यासाठी एका पक्क्या व्यवस्थित गेम प्लॅनची गरज आहे. आणि हे काही आम्ही आमच्या मनाने सांगत नाही आहोत, हे तज्ज्ञ सांगतायत. मोशन एज्युकेशनचं विश्लेषण काय म्हणतं बघा. ते म्हणतात की परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी नुसता कोणताही अभ्यास करून चालणार नाही. एक स्मार्ट रणनीती हवीच. आणि आता आपण नेमकी तीच रणनीती समजून घेणार आहोत. हे बघा, कुठलाही खेळ खेळायच्या आधी त्याचे नियम नीट समजून घेणं किती महत्त्वाचं असतं, बरोबर? तसंच आहे हे. परीक्षेची ब्लूप्रिंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर या परीक्षेच्या खेळाचे नियमच आहेत. आणि एकदा का हे नियम आपल्याला कळले की मग खेळ जिंकणं खूप सोपं होऊन जातं. तर मग आपला सगळा फोकस हवा फक्त एका आकड्यावर, तो म्हणजे 80. हो, 80. हे आहेत लेखी परीक्षेचे एकूण गुण. उरलेले 20 गुण हे शाळेच्या अंतर्गत मूल्यमापनावर अवलंबून आहेत. त्यामुळे आपली सगळी रणनीती, सगळा प्लॅन हा या 80 गुणांभोवतीच फिरायला हवा. चला आता जरा पेपरच्या आत डोकावून पाहूया की नक्की काय असतं यात. तर एकूण 5 सेक्शन्स आहेत. सेक्शन ए मध्ये 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे प्रत्येकी एका मार्काचा एक प्रश्न. सेक्शन बी मध्ये 5 खूप छोटी प्रश्न आहेत, प्रत्येकी 2 मार्कांसाठी. मग येतो सेक्शन सी, 6 प्रश्न प्रत्येकी 3 मार्कांसाठी. त्यानंतर सेक्शन डी, ज्यात 4 मोठे प्रश्न आहेत आणि हे तब्बल 5 मार्कांसाठी आहेत. आणि सगळ्यात शेवटी येतो सेक्शन ई, ज्यात 3 केस बेस प्रश्न असतात, प्रत्येकी 4 गुणांसाठी. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, ज्याला आपण म्हणूया वेटेजचा खेळ. म्हणजे काय? तर आपली मेहनत नक्की कुठे गुंतवायची, जिथून आपल्याला जास्तीत जास्त मार्कांचा परतावा मिळेल. खरी हुशारी, खरी स्ट्रॅटेजी इथेच वापरायची आहे. आता समोर दिसणाऱ्या चार्टवर एक नजर टाका. लगेच लक्षात येईल की या खेळातला खरा किंग कोण आहे. ते आहे बीजगणित, म्हणजे अल्जेब्रा. तब्बल 20 गुणांसाठी. विचार करा. आणि त्याच्या लगेच पाठोपाठ आहे भूमिती, म्हणजे जॉमेट्री, 15 गुणांसाठी. आणि मग येतं त्रिकोणमिती, म्हणजे ट्रिग्नॉमेट्री, 12 गुणांसह. ह्याचा अर्थ काय होतो? जवळपास निम्मा पेपर तर फक्त याच 3 युनिट्सवर अवलंबून आहे. तर मग आता सांगा, आपला फोकस कुठे असायला हवा? बरोबर, बीजगणितातले हे 4 चॅप्टर्स. मग भूमितीमधले ट्रायंगल्स आणि सर्कल्स, आणि त्रिकोणमितीमधले दोन्ही चॅप्टर्स. हे विषय म्हणजे मस्ट टू आहेत, म्हणजे हे करायचेच आहेत. यांना ऑप्शनला टाकण्याची चूक अजिबात करायची नाही. एक उदाहरण बघूया. ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री हा जास्त वेटेज असलेला चॅप्टर आहे, बरोबर? त्यातलाच हा एक साधा 1 मार्काचा प्रश्न. प्रश्न असा आहे की एका टॉवरची जमिनीवरील सावलीची लांबी ही टॉवरच्या उंचीच्या √3 पट आहे, तर सूर्याचा उन्नत कोन किती असेल? उत्तर आहे 30 अंश. बघा, जर योग्य चॅप्टरवर फोकस असेल तर असे हक्काचे मार्क्स मिळवणं किती सोपं होऊन जातं, नाही का? ठीक आहे, आता पुढचा एक खूप महत्त्वाचा निर्णय. गणिताचा बेसिक पेपर निवडायचा की स्टँडर्ड? एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यासक्रम दोन्हीसाठी अगदी सारखाच आहे. पण चॅलेंजची जी पातळी आहे ना, ती मात्र वेगळी आहे. फरक अगदी सोपा आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढे गणित हा विषय घ्यायचा नाहीये, त्यांच्यासाठी आहे बेसिक पेपर. यात प्रश्न थेट आणि सोपे असतात. या उलट ज्यांना 11वी-12वीमध्ये गणिताशी मैत्री कायम ठेवायची आहे, त्यांच्यासाठी आहे स्टँडर्ड पेपर. यात संकल्पना किती खोलवर समजल्या आहेत हे तपासलं जातं. आणि हे बघा, आकडेच सगळं काही सांगून जातात. बेसिक पेपरमध्ये तब्बल 50% प्रश्न हे सोपे असतात. 50% म्हणजे अर्धा पेपर तर अगदी सहज सुटण्यासारखा असतो. मग 35% मध्यम आणि फक्त 15% प्रश्न कठीण असतात. आता याच्या अगदी उलट स्टँडर्ड पेपरमध्ये सोपे प्रश्न थोडे कमी असतात, म्हणजे 40%. आणि साहजिकच आहे, मध्यम आणि कठीण प्रश्नांचं वजन थोडं जास्त असतं. बरं, तर मग आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडून आपला सक्सेसचा गेम प्लॅन तयार करूया.
हा प्लॅन आपल्याला यशाच्या दिशेने नक्कीच घेऊन जाईल. आपली संपूर्ण रणनीती फक्त या 4 सोप्या स्टेप्समध्ये बसते. स्टेप नंबर 1, ब्लूप्रिंट पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्या. स्टेप नंबर 2, वेटेजचा खेळ खेळा. म्हणजे काय? तर जास्त गुणांच्या टॉपिक्सवर आधी लक्ष द्या. स्टेप नंबर 3, बेसिक की स्टँडर्ड, आपला पेपर काळजीपूर्वक निवडा. आणि स्टेप नंबर 4, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, परीक्षेच्या पॅटर्ननुसार जास्तीत जास्त सराव करा. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. हे सगळं फक्त गणिताची परीक्षा पास करण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही, हे आहे की आयुष्यातलं कोणतंही मोठं आव्हान स्वीकारून त्याला एका स्ट्रॅटेजीने कसं जिंकायचं हे शिकण्याबद्दल. आणि ही एक खूप मोठी लाईफ स्किल आहे. तर मग जाता जाता एक विचार सोडून जातो. हीच जी डिकोडिंगची पद्धत आपण आज शिकलो, ती वापरून आयुष्यातली अजून कोणती मोठी आणि गुंतागुंतीची आव्हानं आपण सहजपणे सोडवू शकतो, यावर नक्की विचार करा.